लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल, राज्यामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर होणार मतमोजणी। मुंबईतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, दुपारी 3 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता। मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू। निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल, पोस्टल मतांची मोजणी लगेच होणार नाही। पोस्टल मतांची मोजणी ईव्हीएमच्या पहिल्या राऊंड सोबत होणार। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, दुपारी 12:30 वाजता होणार पत्रकार परिषद। देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाकडून फोन, देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न। जयराम रमेश यांच्या गौप्यस्फोटावर पटोलेंचं उत्तर। अमित शहांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा तपशील सादर करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना निर्देश। सिक्कीममध्ये भाजपचा धुव्वा, 12 आमदार असतानाही भोपळा फोडण्यात भाजप अपयशी। अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये परतले, अंतरिम जामिनाची मुदत संपताच केजरीवालांची शरणागती। मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल, पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण कर्नाटक व्यापण्याची शक्यता। अरबी समुद्रात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण। केवळ जातीचा उल्लेख केला तर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरू शकत नाही, उद्देश महत्वाचा, नागपूर खंडपीठाचं मत। T20 वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची लढत, दक्षिण आफ्रिकेविरोधात श्रीलंकन गोलंदाजांचा कस लागणार। लोकसभेचं मतदान संपताच टोलच्या दरात 3 ते 4% वाढ, मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू। अमूलचं दूध महागलं, दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, आजपासून संपूर्ण देशात दरवाढ लागू। मुंबईच्या धरणांमध्ये अवघा 8% जलसाठा, मुंबईकरांची भिस्त आता राखीव पाणी पुरवठ्यावर, बुधवारपासून शहरामध्ये 10% पाणी कपात लागू होणार। मध्य रेल्वेच्या 3 दिवसीय जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा, मेगा ब्लॉक काळामध्ये 55 लाख मुंबईकरांचा बेस्टनं प्रवास, तर 2 दिवसांमध्ये बेस्टची 5 कोटींची कमाई। देशांतर्गत व्यवहारातील वाढीमुळे मे महिन्यात जीएसटी संकलनात वाढ, जीएसटी संकलन 10% वाढून 1.73 लाख कोटींवर गेल्याची अर्थ मंत्रालयाची माहिती। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारीचा घोळ सुरूच, भाजपकडून शिवाजी दराडे आणि अनिल बोरनारे दोघेही दावेदार। मुंबई पदवीधरसाठी शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार अनिल परबाज अर्ज दाखल करणारा, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार। पालघर जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज, सूर्या कॉलनीमध्ये होणार मतमोजणी, मतमोजणीसाठी एकूण 104 टेबलची व्यवस्था। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।